या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल माहिती घेणार आहे। तर सगळ्यात पहिले काउन्सिलिंग का करावी, तर बरेच स्टुडंट्स हे कॅपच्या प्रोसेस बद्दल अवेअर नसतात। बरेच स्टुडंट्स आणि पॅरेंट्स हे यांना कॅप प्रोसेस काय आहे हे माहिती नसतं। कॅप प्रोसेस ही फर्स्ट टाइम ते बघतात, त्यामुळे त्यांना थोडीशी कॅप प्रोसेस बद्दल थोडीशी मनामध्ये भीती असते। फॅमिलीमध्ये जर कोणी इंजिनिअरिंग केलं नसेल किंवा या कॅप प्रोसेस मध्ये गेलेलं नसेल तर ही प्रोसेस कम्प्लिटली पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला कम्प्लिटली नवीन वाटते। तुम्ही एखाद्या काउन्सिलरकडे गेला तर या कॅप प्रोसेस बद्दल सगळी डिटेल माहिती काउन्सिलरकडून तुम्हाला मिळेल। तसेच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असताना आपण डायरेक्ट कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेत नाही, आपल्याला प्रोसेस मधून जात असताना कॉलेजची लिस्ट आपल्याला कॉलेजला द्यावी लागते। तर कॉलेजची लिस्ट आपल्याला बनवण्यासाठी कॉलेजची डिटेल्स माहिती असावी लागतात, जसं कॉलेजची फीस काय, इन्फ्रास्ट्रक्चर, प्लेसमेंट या सगळ्या गोष्टींचा या टर्म्सचा आपल्याला विचार करावा लागतो कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी। तर इंजिनिअरिंगचे 350+ अराउंड महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत, सगळ्या कॉलेजला व्हिजिट करणं पॉसिबल नाहीये, पण हे सगळे डिटेल्स तुम्हाला काउन्सिलरकडून मिळतील। त्यानंतर इंजिनिअरिंगची ब्रँच चूज करण्यासाठी काउन्सिलर खूप मदत करतात। इंजिनिअरिंगमध्ये जवळपास 99 ब्रँचेस महाराष्ट्रामध्ये आहे, पण विद्यार्थ्यांना जे जनरिक ब्रँचेस असतात, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ENTC याच ब्रँचेसबद्दल माहिती राहते, किंवा एखादा आपला मित्र ही ब्रँच घेतोय त्यामुळे आपण पण त्या ब्रँचेसला जायचंय, तर अशी ब्रँच चूज केली जाते। पण हे कम्प्लिटली चुकीचं आहे। एखादी ब्रँच खूप ट्रेंडिंग आहे किंवा एखादी ब्रँच खूप चालतीये म्हणून ती ब्रँच घ्यायची असं इंजिनिअरिंगला करू नका। तुमचं पर्सनॅलिटीचं टाईप, त्यानंतर तुम्हाला काय आवडी-निवडी आहे त्याच्यानुसार तुम्ही ब्रँच चूज करा, कारण तुमच्या इंटरेस्ट, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तोच तुमच्या सिलेबसमध्ये असेल आणि त्यामध्ये त्या ब्रँचमध्ये तुम्ही चांगला परफॉर्म करू शकता। तसेच भविष्यामध्ये इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर या ब्रँचमध्ये जर इंजिनिअरिंग केली तर भविष्यामध्ये आपल्याकडे काय ऑप्शन्स असतात, तसे तुमचे करिअर ॲस्पिरेशन्स काय, तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जॉब करायचा आहे, गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे, IT मध्ये जायचं आहे की स्वतःचा फर्म सुरू करायचं आहे, स्वतःची कंपनी सुरू करायची, याच्यानुसार तुम्ही जी ब्रँच आहे ती निवडा। त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये जात असताना आपल्याला वेगवेगळ्या राऊंडमध्ये जावं लागतं, जसं आपल्याला रजिस्ट्रेशन पहिले करावं लागतं, त्यानंतर राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 या प्रोसेसमध्ये आपल्याला फॉर्म फिलिंग करावे लागते, तसेच स्पॉट राऊंड असतो। तर या सगळ्या राऊंडचे जे डिटेल्स असतात हे तुम्हाला काउन्सिलरकडून मिळतात। तसेच आपल्याला फॉर्म फिलअप करताना राऊंड 1 साठी स्ट्रॅटेजीज वेगळे असतात, जसं या राऊंडमध्ये कुठलं तरी कॉलेज आपल्याला अलोकेट झालं पाहिजे। बरेच वेळा काय होतं, ज्या मुलांना कमी मार्क्स असतात ते जर तुम्ही कमी प्रेफरन्सेस दिले तर तुम्हाला राऊंड हा मिस होण्याचे चान्सेस असतात। तर त्यासाठी फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला मॅक्सिमम कॉलेजेस हे ऑप्शन फॉर्ममध्ये टाकावं लागतं, जेणेकरून आपल्याला कुठलं तरी कॉलेज अलोकेट होईल, आणि सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये आपल्याला फक्त सिलेक्टेड कॉलेजेस तिथे टाकावे लागतात। तर या सगळ्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत ह्या तुम्हाला काउन्सिलर तुम्हाला व्यवस्थित सांगतील आणि तुमचे फॉर्म फिलअप करताना त्या सगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या इम्प्लिमेंट केल्या जातील। तसेच स्पॉट राऊंडमध्ये पण ज्यावेळी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करावं लागतं, तर कुठल्या कॉलेजला तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे या सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला काउन्सिलरकडून मिळतात। कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवताना वरचे जे मी पॅरामीटर्स तुम्हाला सांगितले तर या पॅरामीटर्सनुसार आपल्याला लिस्ट बनवावी लागते। बरेच स्टुडंट्सला माहिती नसतं की टॉप प्रायोरिटी जी आहे ही वरचे जो प्रेफरन्स असतो नंबर 1, 2, 3 या पद्धतीने आपल्याला खाली यायचं असतं, तर त्यांना असं वाटतं की हे सगळे कॉलेज आपल्याला मिळतं, तर त्यामुळे ते कुठल्या पण रॅन्डम सिक्वेन्सने जरी टाकले तर आपल्याला त्याचं कुठले कॉलेज मिळेल, पण हे सॉफ्टवेअर जे आहे हे त्या पद्धतीने वर्क करत नाही। कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट आपल्याला टॉप टू बॉटम बनवायची आहे, जे तुम्हाला कॉलेज पाहिजे ते वरती टाका, त्यानंतर ते जर कॉलेज नाही मिळालं तर नेक्स्ट कॉलेज कुठलं पाहिजे ते तुम्ही ते खाली टाका। या पद्धतीने कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट, ऑप्शन लिस्ट ही आपल्याला बनवावी लागते। तसेच तुम्हाला जर मॅनेजमेंट कोटामधनं ऍडमिशन घ्यायचं असेल, जसं तुम्हाला CET मध्ये मार्क्स खूप कमी मिळाले तरी तुम्हाला आता सध्या जर इंजिनिअरिंग करायची तुमची इच्छा आहे, घरच्यांची इच्छा आहे, आणि अशा वेळी स्टुडंट्सला एक ऑप्शन राहतो मॅनेजमेंट कोटा। तर मॅनेजमेंट कोटामध्ये आपल्याला डायरेक्ट कॉलेजला जाऊन व्हिजिट करावं लागतं, पण कुठलं कॉलेज बेटर आहे या सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला काउन्सिलरकडून मिळतात। या सगळ्यामुळे तुम्ही काउन्सिलिंग हे केलं पाहिजे। आता विद्यार्थी काय चुका करतात, तर ही कॅपची जी प्रोसेस आहे याचे फॉर्म फिलिंग जे आहे हे त्यांचे सायबर कॅफेमध्ये जाऊन करतात, किंवा असा एखाद्या मित्राकडनं करतात, किंवा जो ऑलरेडी याच्यामध्ये 2-3 वर्ष अगोदर त्यांचे फॉर्म फिलअप केला होता त्याच्याकडनं फॉर्म फिलअप केला जातो। तर हे फॉर्म फिल करताना बरेच मिस्टेक्स होतात, किंवा प्रत्येक वर्षी काहीतरी CET सेल नवीन रूल्स आणतं, तर त्या रूल्स त्यांना माहिती नसतात। जे या प्रोसेसमध्ये आहेत त्यांनाच हे रूल्स माहिती राहतात, जसं सायबर कॅफेवाले यांना हे फक्त फॉर्म प्रॉपरली तुम्हाला फिलअप करून देईल, डेटा तो प्रॉपरली फिलअप करेल, पण ते तुम्हाला सगळं डिटेल विचारतात की कॅप राऊंडमध्ये आता कुठले कॉलेज टाकायचे त्याची लिस्ट तुम्हाला देणार आहे, ते तेवढेच तुम्हाला लिस्ट टाकून देणार। ब्रँच कुठली सिलेक्ट करायची ही ब्रँच तुम्हाला ते विचारतील, तीच तिथे एंटर केली जाईल। त्यानंतर ऑप्शन फ्रीज करायचं आहे, बेटरमेंटसाठी जायचं हे पण ते तुम्हाला विचारतील। आता फ्रीज म्हणजे काय, बेटरमेंट म्हणजे काय हे त्यांना माहिती नसतं, ते तुम्हालाच विचारतील। तर तुम्हाला पण यातलं माहिती नसेल किंवा जो तुमचा फॉर्म भरतो त्याला जर ह्या डिटेल नसेल, तुमचा लॉस होण्याचे खूप इथे चान्सेस राहतात, कारण जर तुम्ही या प्रोसेसमध्ये जर चुकीचा डेटा जर भरला तर तो नंतर डेटा अपडेट होत नाही आणि तुम्हाला राऊंडमधनं तसंच कॅरी फॉरवर्ड पुढे जावं लागतं। जसं तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता पण कॅटेगरीचे तुम्ही डिटेल्स टाकले नाही तर तुम्हाला त्या कॅटेगरीचे बेनिफिट्स किंवा जे फीस कन्सेशन असतं ते तुम्हाला मिळणार नाही।
किंवा एखादं कॉलेज जर ऑटो फ्रीज झालंय तर कंपल्सरी तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं, पण हे तुम्हाला माहितच नाहीये. आणि ते 2 ते 3 दिवस आपल्याला जे सीईटी सेलकडे मिळतात, तुम्ही जर त्या डेट्समध्ये जाऊन तुम्ही कॉलेजला जर ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही कम्प्लिटली कॅप राऊंड मधनच तुम्ही बाहेर होता, तुम्ही परत नेक्स्ट राऊंडला तुम्ही जाऊ शकत नाही. तर हे ऑटो फ्रीज काय असतं, बेटरमेंट काय असतं, हे टर्म्स तुम्हाला माहिती असू द्या. बरेच स्टुडंट्स प्रेफरन्स लिस्ट बनवताना फक्त कट ऑफ लिस्ट जे असते ते रिफर केले जातात. कट ऑफ लिस्ट म्हणजे काय, तर मागच्या वर्षी एखादं पर्टिक्युलर कॉलेज, त्यामध्ये एखादी पर्टिक्युलर ब्रँच ही तुमच्या कॅटेगरीसाठी मुलांना किंवा मुलींना किती लास्ट डेट मेरिट लिस्ट त्याचा किती होता ह्याचा नंबर तिथे दिलेला असतो. याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो की त्या कॉलेजचं लास्ट ऍडमिशन जे झालंय ते पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी, त्या पर्टिक्युलर स्टुडंटसाठी ते किती होतं, आणि याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं की तुमचं तिथे ऍडमिशन होतंय की नाही. पण ही कट ऑफ लिस्ट हीच रेफर केली जाते प्रेफरन्स लिस्ट बनवण्यासाठी, ऑप्शन फॉर्म बनवण्यासाठी. एखाद्या कॉलेजचं कट ऑफ जर खूप हाय असेल तर ते कॉलेज चांगलं आहे असं समजून मुलांकडनं प्रेफरन्स लिस्ट बनवली जाते, आणि हा फक्त एकच पॅरामीटर कन्सिडर केला जातो. याच्यासोबत बाकीचे पण पॅरामीटर्स असतात, जसं कॉलेजची फीस किती लागते, त्यानंतर कॉलेजला खरंच प्लेसमेंट आहे का नाही. कारण प्रत्येक वर्षी हेच होत असल्यामुळे काय होतं की बऱ्याच कॉलेजचे कट ऑफ हे खूप वरती गेलेले आहेत, पण त्या कॉलेजला प्लेसमेंटच नाहीये, त्या कॉलेजचा इन्फ्रास्ट्रक्चरच प्रॉपर नाहीये कॉलेजचं, किंवा कॉलेज खूप आउटसाइड आहे आणि स्टुडंट्सला त्या कॉलेजला जायचं नाहीये. तर अशा पद्धतीचे हे बाकीचे जे पॅरामीटर्स हे स्टुडंटकडनं कन्सिडर नाही केले जात. हे सगळे चुका होऊन मग चुकीची प्रेफरन्स लिस्ट तुमच्याकडनं बनवली जाते. आता बऱ्याच स्टुडंटकडनं रॉंग कॉलेज कोड किंवा डीटी कोड मेन्शन केला जातो. केस होती की त्याला त्या मुलाला VIT मिळणार होतं, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मिळणार होतं, पण त्याने चुकून विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे कॉलेजचं डीटी कोड टाकला, तर त्याचं कॉलेज त्याला लगेच तिथे अलोकेट झालं, आणि नंतरून चेंज नाही झालेलं, तर तिथे त्याला इंजिनिअरिंगचे 4 वर्ष त्याला तिथे काढावी लागली. तर असे प्रॉब्लेम नको व्हायला. तसंच बरेच कॉलेजचे जे एकाच नावाने 7 लोकेशनला कॉलेज आहे, जसं सिंहगडचे पुण्यामध्ये 5 ठिकाणी कॉलेजेस आहे, 4 पुण्यामध्ये आणि 1 लोणावळ्याला. तसेच JSPMचे 7 लोकेशनला पुण्यामध्ये JSPMचे कॅम्पस आहे, पण यातलं कुठलं कॉलेज हे तुम्ही टॉपला टाकलं पाहिजे, कुठलं कॉलेजचा प्रेफरन्स तुम्ही खाली घेतला पाहिजे हे स्टुडंट्सला माहिती नसतं. लास्ट इयरला काय झालं होतं, एका स्टुडंटने कॉलेजची जी वेबसाईट आहे ही चुकीची रेफर केली आणि ते कॉलेज समजून त्याने दुसराच कॉलेजचा डीटी कोड टाकला, तर त्या डीटी कोडला त्यांनी ते कॉलेज फ्रीज केलेलं, आणि ज्यावेळी तो ऍडमिशन घ्यायला गेला तर त्याने बघितलं हे कॉलेज कम्प्लिटली वेगळं आहे आणि कॉलेज फ्रीज केलेलं होतं. तर अशा वेळी आपल्या हातामध्ये काहीच नाही राहत, आपल्या हातामध्ये तिथे जाऊन ऍडमिशन घेणं हाच एक ऑप्शन राहतो. नाहीतर मग ऍडमिशन जर नाही घेतलं तर तुम्ही डायरेक्ट कॅप राऊंडमधून तुम्ही बाहेर होता, आणि अशा वेळी मॅनेजमेंट कोटा किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हाच एक ऑप्शन राहतो. पण मॅनेजमेंट कोटा आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कॅटेगरी किंवा बाकीचे बेनिफिट्स मिळत नाही, तसेच तुम्हाला डोनेशन भरून ऍडमिशन घ्यावं लागतं, किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जी फीस असते ही खूप जास्त असते, ती फीस भरून तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावं लागतं. आता बेटरमेंट फ्रीज ऑप्शन याबद्दल बऱ्याच स्टुडंट्सला माहिती नसतं. जर तुम्हाला या राऊंडचं कॉलेज फ्रीज करून नेक्स्ट राऊंडला जर जायचंय तर तिथे बेटरमेंट हा ऑप्शन चूज करावा लागतो. जर तुम्हाला डेफिनेटली कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचंय, तुमचं कंपल्सरी तुमचं डिसिजन झालेलं आहे, तुमचा पॅरेंट्सचा डिसिजन झालाय की तुम्हाला कॉलेजला जाऊन आता ऍडमिशन घ्यायचं, तर त्यावेळी तो फ्रीज ऑप्शन हा चूज केला जातो. पण बऱ्याच वेळा जिथे कॉलेज तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं आहे तिथे बऱ्याच स्टुडंट्सने फ्रीज ऑप्शन चूज केले, आणि नंतरून ते फक्त वाट बघत बसले की आता नेक्स्ट राऊंड येईल आणि त्यानंतर आपल्याला त्या राऊंडमध्ये परत ऑप्शन फॉर्म भरायचे, पण डेट निघून गेली. तर अशा पद्धतीचे चुका पण विद्यार्थ्यांकडनं होतात, आणि याचा खूप मोठा लॉस हा तुम्हाला आणि तुमच्या पॅरेंट्सला सहन करावा लागेल. आता आपल्याकडे जी काउन्सिलिंगची प्रोसेस होते यामध्ये मेनली 2 पार्ट्स आहे, काउन्सिलिंगची प्रोसेस आणि फॉर्म फिलिंगची. तर काउन्सिलिंगमध्ये आपण 1 to 1 स्टुडंटचं काउन्सिलिंग घेतो, त्यामध्ये त्याचे एरिया ऑफ इंटरेस्ट, त्याला काय आवडतं काय आवडत नाही त्याचं शॉर्ट अनालिसिस केलं जातं, आणि त्यानुसार त्याला ब्रँच रिकमेंड केली जाते. बऱ्याच वेळा काही स्टुडंटचा प्रॉब्लेम असतो, हेल्थचा इश्यू असतो किंवा मग आयचा व्हिजनचा प्रॉब्लेम आहे, तर असे स्टुडंट्स IT मध्ये परफॉर्म करतील की नाही, किंवा त्यांचं जर काही एस्पिरेशन्स वेगळं असेल, गव्हर्नमेंट जॉबमध्ये वगैरे जायचं आहे तर त्यांच्यासाठी वेगळ्या ब्रँचेस रिकमेंड केले जातात. तर हे सगळं स्टुडंटच्या काउन्सिलिंगमध्ये आम्ही हे अनालिसिस करतो, आणि हे अनालिसिस सगळं पॅरेंट्ससोबत डिस्कशन केलं जातं सेपरेट कॉलमध्ये, आणि नंतर 3rd कॉलमध्ये स्टुडंट्स आणि पॅरेंट्सचा एकत्रित कॉल घेऊन आपण ब्रँच फायनलाइज करतो, आणि मग त्यांना कुठल्या सिटीमध्ये ऍडमिशन वगैरे घ्यायचं आहे हे सगळं फायनलाइज करतो. नंतर फॉर्म फिलिंगची प्रोसेस चालू होते, कॅप रजिस्ट्रेशन करतो, आणि नंतर प्रेफरन्स लिस्ट बनवली जाते. तर प्रेफरन्स लिस्ट बनवण्यासाठी पण हे ऑप्शन लिस्ट फायनलायझेशन जे आहे लेफ्ट साईडचं, त्यामध्ये पॅरेंट्स आणि स्टुडंट सोबत डिस्कशन होतं, त्यांना सगळ्या कॉलेजची डिटेल्स दिले जातात, त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, कॉलेजचं प्लेसमेंट ट्रॅक हे सगळे स्टुडंट्सला दाखवले जातात. आणि यानंतरच राऊंडचे जे ऑप्शन फॉर्म आहे, राऊंड 1चे ऑप्शन फॉर्म, राऊंड 2चे ऑप्शन फॉर्म, राऊंड 3चे ऑप्शन फॉर्म हे सगळे भरले जातात. तसेच
या सगळ्या प्रोसेसमध्ये जात असताना माझ्याकडनं तुम्हाला ऍडमिशन होईपर्यंत आमच्याकडनं सपोर्ट राहतो. त्यानंतर स्पॉट राऊंडमधनं किंवा मॅनेजमेंट कोटामधनं जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथे पण आम्ही तुम्हाला पूर्ण कन्सल्टेशन हे तुम्हाला देणार आहे. याबद्दल जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल की आमची एक्झॅक्टली प्रोसेस काय, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन बघा. सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील. त्यानंतर आपली काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे ही कम्प्लिटली ऑनलाईन आहे. तुम्हाला कुठे येऊन मला भेटण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी रजिस्टर केले तर सगळे जे पुढचे कॉल्स आपले असणार आहे हे व्हिडिओ कॉल असणार आहे. झूमवरती आपण लाईव्ह कनेक्ट करणार आहे. तुमचे फॉर्म फिलअप करताना पण ते सगळे झूमवरती केले जाणार आहे. तुमच्या समोर हा फॉर्म सगळा फिलअप केला जाणार आहे. जर तिथे काही जर मिस्टेक होतं, जसं स्पेलिंग मिस्टेक किंवा पर्सेंटेजमध्ये मिस्टेक आहे किंवा कॅटेगरीमध्ये, तर ते पण तुम्हाला विचारून तिथे सगळं डेटा फिलअप केलं जातं, जेणेकरून काय होतं, ज्या चुका असतात फॉर्म फिलिंगच्या त्या होत नाही. आणि विदाउट युअर इन्व्हॉल्वमेंट वी कॅनॉट सबमिट युअर फॉर्म. तुमचं इन्व्हॉल्वमेंट तिथे लागणार आहे, कारण तिथे एक OTP हा रजिस्टर मोबाईलवरती जात असतो. तेव्हा OTP टाकल्यानंतरच आपलं जो फॉर्म आहे हा सबमिट होत असतो. तर विदाउट युअर इन्व्हॉल्वमेंट तुमचा फॉर्म हा सबमिट केला जाणार नाही. आता काउन्सिलिंगची आपली फीस काय आहे, तर तुम्ही त्याच्या डिटेलसाठी तुम्ही एकदा कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा या नंबरवरती, आणि तुम्हाला फीसचे डिटेल हे प्रोव्हाइड केले जातील. आता कुठला काउन्सिलर निवडा? महाराष्ट्रामध्ये खूप सारे करिअर काउन्सिलर आहे, त्याकडे तुम्ही कुणाकडे हे तुम्ही इंजिनिअरिंगची करिअर काउन्सिलिंग ही तुम्ही करून घेऊ शकता. फक्त जो काउन्सिलर आहे त्याचं बॅकग्राऊंड तुम्ही चेक करा की त्याने आतापर्यंत काय रिझल्ट दिलाय, त्याने एक्झॅक्टली काय काय काम केलेलं आहे. त्यानंतर त्याचं सोशल मीडिया एक्झिस्टन्स चेक करा की तो सोशल मीडियावरती आहे की नाही. त्यानंतर मी असे काही काउन्सिलर बघितले जे मेडिकलचं काउन्सिलिंग करतात, फार्मसीचं करतात, इंजिनिअरिंगचं करतात, MCAचं करतात. तर असे काउन्सिलरकडे तुम्ही जाऊ नका, कारण एक जण एकाच निशमध्ये एक्सपर्ट असू शकतो. एकच पर्सन ह्या सगळ्यांचं काउन्सिलिंग नाही करू शकत. अशा काही एजन्सीज आहेत ज्यांच्याकडे स्पेशल इंजिनिअरिंगसाठी करिअर काउन्सिलिंगची टीम वेगळी आहे, फार्मसीसाठीची वेगळी आहे, मेडिकलसाठीची वेगळी आहे. तर त्या एजन्सीकडे तुम्ही जाऊ शकता. पण एकच पर्सन जर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांचं जर तो काउन्सिलिंग करत असेल तर त्याला याच्यातलं काही जास्त नॉलेज नसणार आहे. अशा काउन्सिलरकडे तुम्ही जाऊ नका. तर अशा काउन्सिलरकडे तुम्ही जाऊ नका, कारण तुम्ही त्यांच्या भरोशावरती इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्याल आणि नंतर ऍडमिशन झाल्यानंतर मग पश्चाताप करायची वेळ तुमच्यावर येईल. कारण तिथे इंजिनिअरिंगमध्ये एकदा ऍडमिशन झाल्यानंतर इंजिनिअरिंगचं ऍडमिशन कॅन्सल होत नाहीये, कारण तुमची सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही तिथे सबमिट केलेले असतात. त्यानंतर कॉलेज चेंज करणं ही खूप लेंदी प्रोसेस आणि डिफिकल्ट प्रोसेस आहे. बरेच कॉलेजेस तुम्हाला 4 वर्षाची ओपन कॅटेगरीची फीस तुम्हाला पे करावं लागतील, नंतर तुम्हाला लिव्हिंग देतील, किंवा सेकंड इयरला बरेच कॉलेज अलाव करतात की तुम्ही कॉलेज चेंज करायचे. पण तशा केसेस अवॉइड करण्यासाठी आताच तुम्ही प्रॉपर करिअर काउन्सिलर तुम्ही चूज करा, जो तुम्हाला राईट गायडन्स देईल आणि बेटर कॉलेज तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक काउन्सिलर निवडताना तुम्ही त्याच्याबद्दल डिटेल्स हे डेफिनेटली घेतले पाहिजे. आता इथे मी माझ्याबद्दल पण डिटेल देतोय की इंजिनिअरिंग करिअर गायडन्समध्ये आमच्याकडे 2 करिअर काउन्सिलर आहे. एक मी स्वतः करिअर काउन्सिलिंग करतो, माझं नाव निखिल चौधरी, आणि दुसरे करिअर काउन्सिलर आहे जगदीश चव्हाण. तर आमच्याबद्दल पण आम्ही तुम्हाला डिटेल देतोय. तर माझं जे एज्युकेशन आहे हे BE IT मध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी MBA हे इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये हे डिस्टन्स लर्निंगमध्ये केलेलं आहे. मी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग माझं पास आउट केलं आहे. माझं फायनल इयरला प्लेसमेंट झालं होतं. त्यानंतर मी IT कंपनी जॉईन केली आणि 11 वर्ष मी IT मधला एक्सपिरियन्स घेतलेला. 11 वर्षानंतर मी स्वतःचा 2022 मध्ये मी IT सोडलं आणि त्यानंतर मी स्वतःच्या कंपन्या चालू केलेल्या आहेत. एक सॉफ्टवेअर कंपनी आहे, दुसरी करिअर गायडन्सची कंपनी आहे. IT मध्ये जॉब करत असताना माझं जे प्रोफाईल होतं हे जावा डेव्हलपरचं होतं, आणि तिथे मी 700 पेक्षा जास्त IT मध्ये इंटरव्ह्यूज हे कंडक्ट केलेले आहेत. IT मध्ये इंटरव्ह्यू कंडक्ट करताना मी फ्रेशरचे इंटरव्ह्यू कंडक्ट केले, एक्सपिरियन्सचे इंटरव्ह्यू कंडक्ट केलेत, आणि मला हे सगळं माहिती आहे की एखाद्या कॅन्डिडेटला का सिलेक्ट करावं किंवा एखाद्या कॅन्डिडेटला का रिजेक्ट केलं जातं. तर या सगळ्यांचं नॉलेज माझ्याकडे आहे. यानंतर मी IT 2022ला सोडलं आणि स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे आणि कन्सल्टेशन फर्म ही चालू केली आहे. आपल्याकडे दुसरे करिअर काउन्सिलर आहे जगदीश चव्हाण. तर जगदीश सर हे तुम्हाला त्यांचे इंट्रोडक्शन हे स्वतः देतील. थँक्यू निखिल सर. नमस्कार मित्रांनो, मी जगदीश चव्हाण. माझं BTech हे COEP कॉलेजमधून झालेलं आहे. त्यानंतर मी IT इंडस्ट्रीमध्ये, त्यानंतर माझा कॅम्पस प्लेसमेंट हे IT मध्येच झालेला आहे आणि मला 7 वर्षाचा IT मध्ये एक्सपिरियन्स आहे. मी ॲज अ जावा डेव्हलपर आणि ट्रेनर म्हणून काम करतो. मी निखिल सरांसोबत मागील 2 वर्षापासून करिअर काउन्सिलिंगचे कामं करत आहे. त्याचबरोबर आम्ही जावाचे प्रोजेक्ट्स वगैरे घेतो. क्लायंट्सला ज्या काय गोष्टी लागतात वेब डेव्हलपमेंटसाठी, प्रोजेक्ट बिल्ड करण्यासाठी, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट स्लाइडवर निखिल सर आपल्याला सर्व गोष्टी सांगतील की आम्ही काय काय करतो, प्रोग्रामिंग लँग्वेजेस वगैरे जसे की जावा आणि पायथन शिकवतो आणि प्रोजेक्ट्स वगैरे कसे बिल्ड करतो. थँक्यू जगदीश सर. यानंतर आम्ही काय करतो, तर आम्ही काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी. इंजिनिअरिंग फर्स्ट इयर ऍडमिशन किंवा इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन, जे डिप्लोमा करून मुले आलेले असतात, तर त्यांच्या ऍडमिशनसाठी पण आम्ही काउन्सिलिंग करतो. त्यानंतर डिप्लोमासाठी जे 10th नंतर डिप्लोमा करतात किंवा 12th नंतर डिप्लोमा करतात, तर त्यांचं काउन्सिलिंग पण आम्ही करतो. तसेच इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्ष आमच्याकडनं तुम्हाला सपोर्ट राहतो. आता काउन्सिलिंग केलं, तुम्ही ऍडमिशन घेतलं, तर आम्ही तुम्हाला इथे सोडत नाही. तर 4 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये जात असताना विद्यार्थ्यांना खूप वेगवेगळ्या प्रॉब्लेम समोर जावं लागतं. काही विद्यार्थ्यांना सब्जेक्ट्स खूप हार्ड जातात, जसं ग्राफिक डिझायनिंग, नंतर
मेकॅनिक्स, त्यानंतर मॅथमॅटिक्स, त्यानंतर काही प्रोग्रामिंगचे सब्जेक्ट्स विद्यार्थ्यांना समजत नाही, तर या सब्जेक्टचा अभ्यास कसा केला पाहिजे, तर या सगळ्यांचा सपोर्ट हा आमच्याकडनं तुम्हाला मिळतो की तुम्ही याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये एक्झॅक्टली कशावरती फोकस केला पाहिजे. या सगळ्यांचं जे डिटेल्स आहेत हे आमच्याकडनं तुम्हाला मिळतात. तसेच आम्ही ऑनलाईन प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवतो. त्यानंतर इंजिनिअरिंगला असताना थर्ड इयर फायनल इयरला काही मिनी प्रोजेक्ट्स, मेजर प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांना बिल्ड करावे लागतात. तर या प्रोजेक्टचं कन्सल्टेशन पण आम्ही देतो किंवा हे प्रोजेक्ट बिल्ड करण्यासाठी पण स्टुडंट्सला हेल्प करतो. त्यानंतर फायनल इयरला असताना जे IT मध्ये जाणार आहे त्यांना प्लेसमेंटसाठी वेगळं प्रिपरेशन करावं लागतं. आम्ही प्लेसमेंट प्रिपरेशन पण विद्यार्थ्यांकडनं करून घेतो. तसेच जॉब कन्सल्टेशन देतो. जर एखाद्या कॉलेजमध्ये कंपनी जर व्हिजिट करत असेल तर ते कंपनीचं बॅकग्राऊंड काय, त्यासाठी कसं प्रिपेअर केलं पाहिजे हे आमच्याकडनं सजेस्ट केलं जातं. तसेच तुम्ही जर ऑफ कॅम्पसमध्ये जॉब सर्च करत असेल तर जॉब सर्च करण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे, त्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं, त्यानंतर एखाद्या कंपनीची प्रोसेस काय असते इंटरव्ह्यूची, या सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती ही दिली जाते. माझी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची वेगळी कंपनी आहे डिजिटल. त्यामध्ये आम्ही वेब डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे प्रोजेक्ट्स आमच्याकडे आहेत, ते आमच्याकडनं बिल्ड केले जातात आणि ते क्लायंटला दिले जातात. त्यानंतर आम्ही जे इंजिनिअरिंग फायनल इयरचे स्टुडंट्स आहे की इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा MCA झाल्यानंतर जे विद्यार्थी इंटर्नशिपसाठी इंटरेस्टेड असतात तर त्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रोव्हाइड करतो. इंटर्नशिप म्हणजे जसं आपण IT मध्ये केल्यानंतर जॉब करतो, तर जॉबमध्ये तुम्हाला टास्क दिले जातात, तुमच्याकडनं ते करून घेतले जातात. तर तशा पद्धतीचा जो एक्सपिरियन्स असतो हा इंटर्नशिपमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो. तर हे इंटर्नशिप पण आमच्याकडनं प्रोव्हाइड केलं जातं, त्याचे तुम्हाला प्रॉपर सर्टिफिकेट्स पण मिळतात आणि तुम्हाला प्रोजेक्टवरती काम करण्याचा एक्सपिरियन्स पण मिळतो. तसेच तुम्हाला जर ऑनलाईन प्रोग्रामिंग जर आमच्याकडनं शिकायची असेल तर आम्ही ऑलरेडी कोर जावा, ॲडव्हान्स जावा, पायथन, DSA, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, SQL, वेब डेव्हलपमेंट आणि जॉब कन्सल्टेशन देतो. तसेच हे सगळं मॅनेज करण्यासाठी आमचं सेपरेट यूट्यूब चॅनल आहे, ज्याचं नाव आहे IT करिअर हब. या यूट्यूब चॅनलची लिंक पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर स्टुडंट्स आताच तुम्ही या चॅनलला फॉलो करा, कारण इथे तुम्हाला खूप सारी टेक्निकल जे इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंगला लागते ती सगळी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळेल. तसेच तुम्ही यावर्षी जर कॅपराऊंडमध्ये तुम्ही जात असेल तर तुम्ही आमच्या सोशल मीडिया चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही ऑलरेडी यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवरती आहेत. हे आमचे सोशल मीडिया हँडल्स आहेत. तसेच तुम्ही आमचा फ्री व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला कॅप रिलेटेड सगळे अपडेट्स, नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, किंवा जर ती लिंक ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि आमची टीम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल.